हॅलो फ्रेंड्स, महाशिवरात्रीनिमित्त उपवासाला आज आपण एकदम वेगळी साबुदाण्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायची गरज नाही। चला तर मग रेसिपी सुरू करूया। साबुदाण्याची ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथं 2 बटाटे घेतलेले आहेत। ते व्यवस्थित स्वच्छ धुवून एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये हे शिजायला ठेवलेले आहेत। बटाटे आपले शिजतात तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये अर्धा कप एवढे शेंगदाणे घालून घेतले आहेत। आपल्याला हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत। जसे आपण खिचडीला शेंगदाणे भाजून मग त्याचा कूट बनवतो, अगदी तसंच आपल्याला हेही शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवायचा आहे। हे पहा, शेंगदाणे आपले भाजलेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी 2-4 मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। आलं जर तुमच्या इकडं चालत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता। ह्या मिरच्या अशा तोडून घेऊन त्या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायच्या आहेत आणि आलं असं कट करून घेऊन तेही मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरे घालून घेऊन आपल्याला याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे। खूप बारीक न वाटता थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते ते घालून घेऊन आपल्याला हे शेंगदाणे थोडे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। आणि हे पहा, शेंगदाणे वाटून घेतलेले थोडंसं जाडसर असाच हा शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे। त्यानंतर 1 कप एवढे साबुदाणा घेतलेले आहेत। आपल्याला हे साबुदाणे आता एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून 1-2 वेळा व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत। आता हे धुतल्यानंतर आपल्याला यामधील जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। 1-2 वेळा हे साबुदाणे व्यवस्थित धुतल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घालून आपल्याला हे 2 ते 3 तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत। 2-3 तासानंतर आपले साबुदाणे व्यवस्थित असे भिजले जातात आणि 3 तासानंतर हे साबुदाणे तुम्ही बघू शकता किती छान भिजलेले आहेत। आता हे साबुदाणे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। 3 तासासाठी जर साबुदाणा भिजवायचा असेल तर 1 कपासाठी अर्धा कप एवढं पाणी घातलं तर साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजला जातो। हा सर्व साबुदाणा बाउलमध्ये काढून झाल्यानंतर या बाउलमध्ये आपल्याला जे आपण मिरचीची पेस्ट बनवून घेतली होती ती घालून घेऊया। त्यानंतर आपण जो भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून सुरुवातीला बटाटे शिजवून घेतले होते त्याच्या साली काढून आपल्याला ते ग्रेट करून घ्यायचं आहे। हे 2 बटाटे 1 कपासाठी एकदम व्यवस्थित असे होतात। आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही, त्यामुळे बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। बटाट्याचं जर प्रमाण कमी झालं तर असा त्याचं बाइंडिंग व्यवस्थित होत नाही आणि असे गोळा बनला जात नाही। तर 1 कपासाठी 2 बटाटे एवढे सफिशियंट आहेत। आणि हे पहा, हे सर्व व्यवस्थित मिक्स होऊन याचा गोळा बनलेला आहे। आता आपल्याला एक प्लॅस्टिकची शीट घ्यायची आहे। त्यावरती थोडंसं तेल लावून आपण जे साबुदाणा बटाटा यांचं सर्वाचं मिश्रण बनवलं आहे त्याच्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला हा गोळा हातावरती थोडासा गोल करून घ्यायचा आहे। त्यानंतर या गोळ्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा। त्यानंतर हा जो आकार दिलेला आहे ते तेल लावलेल्या प्लॅस्टिकच्या शीटवर ठेवून हातानेच असं त्याला मोठा आकार देऊन घ्यायचा आहे। हाताने असे थापत असताना जर त्याच्या कडा निघत असतील तर अशा थोड्याशा दाबून त्या बसवून घ्यायच्या। त्यानंतर हे असं मोठ्या आकारामध्ये थापून घ्यायचं। थापून झाल्यानंतर आपण आता हे भाजून घेणार आहोत। त्यासाठी तव्यावरती 1 चमचाभर एवढं तेल घेतलेलं आहे। तेल तव्याला पसरवून घ्यायचं। त्यानंतर हे जे आपण थापलेलं आहे ते यावरती घालून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं आपल्याला हे एका बाजूने भाजून घ्यायचं। त्यानंतर हे पलटवून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने 1-2 मिनिटं आपल्याला हे भाजून व्यवस्थित घ्यायचं आहे। त्यानंतर आलटून पलटून 1-2 वेळा भाजून घ्यायचं। तुम्ही याला साबुदाण्याचा पराठा, साबुदाण्याची चपाती किंवा साबुदाण्याचं थालीपीठ असंही म्हणू शकता। आणि हे पहा, दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालेलं आहे। ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि राहिलेले असेच बनवून घेऊ। तुम्ही या महाशिवरात्रीला ह्या साबुदाण्याची रेसिपी करून बघा। तुम्हाला ही साबुदाण्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ